Good morning, doctors. Welcome to the beautiful world of biology. And today we are going to discuss the chapter Plant Kingdom. Plant Kingdom च्या लास्ट लेक्चर मध्ये आपण बघितलं तर बेटा लिव्हरवर्टची लाईफ सायकल. लिव्हरवर्टच्या लाईफ सायकल मध्ये आपण सांगितलं की पूर्ण लाईफ सायकल मध्ये लिव्हरवर्ट्स म्हणजे मार्केन्शियाचं एक्झाम्पल घेतलं. मार्केन्शियाच्या प्लांट बॉडीला आपण सांगितलं मल्टीसेल्युलर असेल, नॉन व्हॅस्क्युलर असेल, फोटोसिंथेटिक असेल. बरोबर आहे की नाही बेटा? मग आपण पूर्ण स्ट्रक्चर बघत सांगितलं की झायगोट तयार झाला. काय तयार झालं होतं बेटा? झायगोट. म्हणजे याचा अर्थ आपल्याला पुढची स्टेज बघायची होती. झायगोटचं पुढे काय होतं आणि या सगळ्या गोष्टींमधून आता हळूहळू काय होईल बेटा आपल्याला डिटेल स्ट्रक्चरमध्ये समजायला सोपं होईल. ओके, थोडंसं मागून सुरुवात करतो बेटा, लगेच लक्षात येईल असं म्हणून. ओके, चलो लक्ष द्या बेटा सगळ्यांनी बोर्डकडे. आपण सांगितलं बेटा इथं हा फ्लास्क शेप. फ्लास्क शेप काय काढला बेटा मला सांगा मी इथं? आर्चिगोनिया. आणि याच्यामध्ये मी सांगितलं बेटा इथं हा काय प्रेझेंट आहे बेटा? हा इथं झायगोट प्रेझेंट आहे. सिंपल आपण सांगितलं झायगोट. इथपर्यंत आठवतोय बेटा सगळ्यांना? चलो गुड. आता हा झायगोट कोणावर डिपेंड झाला? हा झायगोट फिमेल गॅमेटोफाइटवर डिपेंड झाला. झायगोट कोणावर डिपेंड झाला बेटा? इथं फिमेल गॅमेटोफाइटवर डिपेंड झाला. म्हणजे याचा अर्थ काय झाला बाळांनो? तर आपण इथं सांगायला काही हरकत नाहीये बाळांनो की हा झायगोट अटॅच झालेला आहे आर्चिगोनियमला, म्हणून आपण सांगतो बेटा की तो त्याच्यावर काय बेटा डिपेंडंट झालेला आहे. मग आता आपण असं म्हणतो बेटा की हा झायगोट काय झाला? तर झायगोट हा डिप्लॉइड स्ट्रक्चर आहे. झायगोट काय बेटा? इथं डिप्लॉइड स्ट्रक्चर आहे. मग सर आता पुढे काय होणार? आता पुढे काय होणार लक्ष द्या बेटा इथं. हा झायगोट आपण सांगितलं बेटा इट अंडरगो इनटू द मायटोसिस. झायगोट कुठल्या डिव्हिजन मध्ये जातो बेटा मला सांगा? मायटोसिस. झायगोट मायटोसिस मध्ये जातोय म्हणजे युनिसेल्युलर पासून मल्टीसेल्युलर स्टेज तयार होणार. युनिसेल्युलर पासून काय तयार होणार बाळांनो? मल्टीसेल्युलर स्टेज तयार होणार. मग आता आपल्याला स्ट्रक्चर ड्रॉ करायचं आहे बेटा, म्हणून हे स्ट्रक्चर कसं दिसतंय त्याच्याकडे सगळ्यांनी लक्ष द्यायचं आहे बेटा. इथं आलं बाळांनो सगळ्यांच्या लक्षात? चलो, मल्टीसेल्युलर स्ट्रक्चर तयार होताना मल्टीसेल्युलर स्ट्रक्चरसाठी बेटा इथं काय काय स्ट्रक्चर दिसतंय त्याच्याकडे पहिले लक्ष द्या. लक्ष द्या बेटा सगळ्यांनी बोर्डकडे. असं स्ट्रक्चर आपल्याला तिथं दिसलं. आता मला माहित नाही बेटा हे स्ट्रक्चर काय. तर या स्ट्रक्चरमध्ये मी सांगितलं हा बेसला जो पार्ट दिसतो बेटा अटॅच झालेला त्याला आपण नाव दिलं बाळांनो फूट. काय नाव दिलं बेटा आपण त्याला? फूट नाव दिलं. हा स्टॉक जो होता बेटा या स्टॉकला आपण नाव दिलं बेटा सीटा. काय नाव दिलं बेटा आपण त्याला? सीटा. आणि याच्यामध्ये हे काय बेटा इथं? कॅप्सूल. आपण तीन प्रकारचे पार्ट बघितले बेटा, तीन प्रकारचे पार्ट बघितले. त्याच्यामध्ये बेसला जो अटॅच झालेला आहे बेटा त्याला आपण नाव दिलंय बाळांनो फूट नाव दिलंय. एक स्टॉक लाईक जो पार्ट आहे बेटा त्याला आपण नाव दिलं सीटा. काय नाव दिलं आपण त्याला? सीटा. आणि जो मोठा बल्जी गोल गोल फुगलेला दिसतोय त्याला काय नाव द्यायचं बेटा आपल्याला? कॅप्सूल नाव द्यायचं. मग या सगळ्या पार्टमधून आपण सांगतो हे स्ट्रक्चर आहे काय सर? तर हे स्ट्रक्चर तयार झालंय बेटा इथं स्पोरोफाइट तयार झालाय. काय तयार झालाय बेटा? हा स्पोरोफाइट. मग मला सांगा बेटा आता इथं जो स्पोरोफाइट मी तयार केलेला आहे हा स्पोरोफाइट आपल्याला हॅप्लॉइड दिसतोय की डिप्लॉइड दिसतोय बेटा? हा स्पोरोफाइट आपल्याला दिसतोय बेटा डिप्लॉइड. काय दिसतोय बेटा आपल्याला? डिप्लॉइड दिसतोय. म्हणजे याचा अर्थ काय झाला? गॅमेटोफाइट मी हा प्रश्न जेव्हा वापरला तेव्हा गॅमेटोफाइट काय होतं बेटा? हॅप्लॉइड होतं. पण स्पोरोफाइट कसं आहे बेटा? तर डिप्लॉइड आहे. आलं लक्षात? चला लक्ष द्या बेटा सगळ्यांनी बोर्डकडे. मग मी आता काही कॅरेक्टर्स लिहितो बेटा, त्या कॅरेक्टरकडे लक्ष द्या. मी आता इथं काय करतो बेटा? प्लांट बॉडीचा फॉर्म समजून घेतोय. काय समजून घेतोय बेटा मी इथं? प्लांट बॉडीचा फॉर्म. म्हणजे ही जी प्लांट बॉडीची सेकंड स्टेज आपल्याला दिसते या प्लांट बॉडीच्या सेकंड स्टेजला आपण काय नाव दिलं बेटा? स्पोरोफाइट नाव दिलं. काय नाव दिलं बेटा आपण त्याला? स्पोरोफाइट नाव दिलंय. म्हणजे याचा अर्थ असा झाला तर आपण असं म्हणतोय बेटा इथं की स्पोरोफाइट नेमका कसा दिसणार. गॅमेटोफाइटचे आपण कॅरेक्टर सांगितलं तो हॅप्लॉइड असतो, तो फोटोसिंथेटिक आहे, तो इंडिपेंडेंट आहे, नॉन पॅरासायटिक आहे, मल्टीसेल्युलर आहे, नॉन व्हॅस्क्युलर आहे. तसा ब्रायोफाइटच्या लाईफ सायकलमध्ये दुसरी स्टेज येते त्या स्टेजला नाव दिलं स्पोरोफाइट. मग ही स्पोरोफायटिक स्टेज कशी असणार आहे? तर आपण सांगितलं ही सुद्धा असणार आहे बेटा मल्टीसेल्युलर. कशी स्टेज सांगितली बेटा मला सांगा इथं? मी ही मल्टीसेल्युलर स्टेज आहे. मल्टीसेल्युलर स्टेज आहे पण मला सांगा फोटोसिंथेटिक की नॉन फोटोसिंथेटिक? ही नॉन फोटोसिंथेटिक असणार आहे.
कशी असणार आहे बेटा मला सांगा इथं नॉन फोटोसिंथेटिक, म्हणजे कुठल्याही प्रकारचा फोटोसिंथेसिसचा याचा संबंध नाही, फोटोसिंथेसिस इथं होणार नाही. त्यानंतर आपण तिसरी गोष्ट सांगतोय बेटा, फोटोसिंथेसिस करत नाही म्हणजे हा काय झाला बेटा, डिपेंडंट झाला. काय झाला बेटा, हा डिपेंडंट झालेला आहे. म्हणजे आपण इथं सिंपल गोष्ट सांगितली, इट इज अ डिपेंडंट. डिपेंडंट सिंपल सांगितलं, डिपेंडंट. ज्या वेळेस कोणी दुसऱ्यावर डिपेंडंट असतं त्याला शब्द वापरला जातो बाळांनो आपल्याकडे पॅरासायटिक. काय वापरतो शब्द आपण, पॅरासायटिक. दुसऱ्याकडनं न्यूट्रिशन घेणारा, दुसऱ्याच्या न्यूट्रिशनवर जगणारा, म्हणून त्याला आपण म्हटलं बेटा पॅरासायटिक. पण स्पोरोफायटिक स्टेज जर बघितली बेटा तर ही स्पोरोफायटिक स्टेज कशी सांगितली बेटा मी, कशी असते मला सांगा, ही डिप्लॉइड असते. कशी असते बेटा, ही डिप्लॉइड असते. लाईफ सायकलमध्ये 2 नंबरला आलेली बेटा, म्हणून हिला आपण म्हणतो बाळांनो रेसेसिव्ह. जिचा एकदम छोटासा पार्ट आहे लाईफ सायकलमध्ये, जिचा मोठा पार्ट नाही आहे, मोठं कॉन्ट्रीब्युशन नाही आहे, म्हणून त्याला रेसेसिव्ह म्हटलं. जो पहिले आला, ज्याचं प्राधान्य जास्त आहे, ज्याचं कॉन्ट्रीब्युशन जास्त आहे, त्याला आपण नाव देतो बेटा डॉमिनंट. काय नाव देतो बाळांनो आपण त्याला, डॉमिनंट नाव देतो. मला सांगा इथपर्यंत समजलं बेटा सगळ्यांना, से येस ऑर नो बेटा, आलं बाळांनो इथपर्यंत लक्षात. मग सर आता काय होणार, आता काय होतं बेटा, तर आपण इथं आता कॅप्सूलमध्ये इंटरेस्टेड आहोत. कशामध्ये इंटरेस्टेड आहोत बेटा आपण इथं, कॅप्सूलमध्ये. चला लक्ष द्या बेटा सगळ्यांनी इथं बोर्डकडे. मग आपण इथं काय सांगितलं बेटा, ही बेसला कुठली सेल आहे बेटा, फूट. हा स्टॉक सारखा काय झाला बेटा इथं, सीटा. आणि हे काय काढलं आपण, कॅप्सूल. काय काढलं बेटा आपण इथं, सिंपल हे कॅप्सूल काढले. मग आता काय झालं सर, तर या कॅप्सूलच्या मध्ये ज्या सेल्स आहेत बेटा त्याला आपण नाव देतो, इट इज अ पॅरेनकायमा सेल. कुठल्या सेल बेटा मला सांगा इथं, पॅरेनकायमा सेल. कॅप्सूलच्या मध्ये ज्या सेल भरलेल्या असतात त्या सेलला आपण नाव देतो बेटा पॅरेनकायमा सेल. काय नाव देतो बेटा आपण त्याला, पॅरेनकायमा सेल. या पॅरेनकायमा सेल काय होतात, यांच्यापैकी काही पॅरेनकायमा सेल काय होतात, मॉडिफाय होतात. म्हणजे स्वतःच्याकडे रिझर्व्ह फूड मटेरियल जास्त स्टोअर करतात. त्या मॉडिफाय झाल्या म्हणजे त्यांच्याकडे स्वतःकडे रिझर्व्ह फूड मटेरियल जास्त स्टोअर झालं. स्वतःकडे रिझर्व्ह फूड मटेरियल जास्त स्टोअर होणे याचा अर्थ काय झाला, ते कुठली तरी प्रोसेस करण्यासाठी आता कामात झाले. आणि मग यांना पुढे नाव देण्यात आलं बेटा इथं स्पोर मदर सेल. काय नाव दिलं बेटा आपण त्यांना, स्पोर मदर सेल. आपण सिंपल नाव दिलं बेटा त्यांना, स्पोर मदर सेल नाव दिलं. मग आता काय होता, मदर सेल आल्या बेटा, स्पोर मदर सेल आल्या, तर ह्या स्पोर मदर सेल जातील बेटा आता मिओसिसमध्ये. कशात जातात बेटा मला सांगा इथं, मिओसिसमध्ये जात आहेत. आणि मिओसिसमध्ये गेल्यानंतर आता आपण म्हणतो बेटा इथं काय तयार झाले बघा बरं बेटा, इथं सगळ्यांनी काय तयार झाले बेटा इथं, तर आपण सांगतो बेटा हा कॅप्सूल आपण काढला, याच्यामध्ये हे स्पोर्स तयार झालेले आहेत. काय तयार झालेत बेटा इथं, स्पोर्स तयार झाले. मग आता मी इथं लिहून देतो बेटा, दीज आर व्हॉट, स्पोर्स. पण मग आता बघा बरं बेटा कंडिशन बघा कशी, स्पोरोफाइट कसा होता, डिप्लॉइड. म्हणजे सीटा डिप्लॉइड, फूट डिप्लॉइड, कॅप्सूल डिप्लॉइड. याच्या पॅरेनकायमा सेल कशा आहेत बेटा, डिप्लॉइड. स्पोर मदर सेल कशा आहेत, डिप्लॉइड. मिओसिसमध्ये गेले, स्पोर्स कसे झाले, हॅप्लॉइड. आता बेटा मी काय सांगतोय, स्पोर्सकडे लक्ष द्या सगळ्यांनी. या स्पोर्सला आपण ऑब्झर्व केल्यानंतर मला इथं ह्याच्याकडे रेड कलरचा काहीतरी पार्ट मी ड्रॉ केला आहे. मग आता मला याला समजण्यासाठी मी काय केलं बेटा, पहिले हा स्पोर्स ड्रॉ करून घेतला. काय ड्रॉ केला बेटा मी, हा स्पोर्स ड्रॉ केला. आणि या स्पोर्सला मी बघितलं तर यांना हा असा प्रोटीनचं एक स्ट्रक्चर तयार झालं आहे बेटा, दिसतंय सगळ्यांना इथं. चलो मी थोडंसं शेड करून देतो म्हणजे तुम्हाला चांगलं दिसेल. मग नेमकं काय आहे सर, मार्केन्शिया थॅलसमध्ये स्पोर्सला काहीतरी अटॅच झालेलं असतं बेटा, त्याला म्हणतात इलॅटर्स. काय म्हणतो बेटा आपण त्याला, इलॅटर्स. इलॅटर्स म्हणजे काय, फ्लाजेलासारखं स्ट्रक्चर. फ्लाजेला नसतो बेटा, फ्लाजेला असतो का बाळांनो, हा फ्लाजेला नसतो, पण फ्लाजेलासारखं स्ट्रक्चर त्याला अटॅच झालेलं असतं. त्या स्ट्रक्चरला आपण नाव देतो बेटा इलॅटर्स. काय नाव देतो बेटा आपण त्याला, इलॅटर्स. मग आता काय होणार, आता मॅच्युरेशन होणार. आता काय होणार बेटा, मॅच्युरेशन होणार. चला लक्ष द्या बेटा सगळ्यांनी बोर्डकडे. मग आता आपल्याला पहिला प्रश्न पडतो बेटा की मॅच्युरेशन होणं म्हणजे काय. मॅच्युरेशन होणं म्हणजे काय, तर आपण सांगतो बेटा इथं ही कॅप्सूलची जी होती बेटा आपल्याकडे, ही कॅप्सूल आता फुटली. कॅप्सूल फुटल्यानंतर आपण सांगितलं बेटा हां त्याच्यातून हे स्पोर्स जे होते बेटा ते बाहेर निघाले. हे स्पोर्स बाहेरून यांचं काय होतं बेटा, जर्मिनेशन होतं. यांचं आपण सांगितलं बेटा जर्मिनेशन. काय होईल बेटा इथं, जर्मिनेशन होईल. पण जर्मिनेशन कुठल्या प्रोसेसने होतं, जर्मिनेशन बाय मायटोसिस.
कुठल्या प्रोसेसने होतं बेटा? जर्मिनेशन और मायटॉसिस नावाच्या प्रोसेसने जर्मिनेट होतं. मग आता जर्मिनेशन होऊन काय होणार तर आपण सांगितलं बेटा इथं हा न्यू थॅलस ग्रो होणार, न्यू प्लांट बॉडी, न्यू गॅमेटोफाइट म्हणतो. न्यू गॅमेटोफाइट तयार केला. पण आता विशेष गोष्ट बघा कशी बेटा, इथं नवीन गॅमेटोफाइट तयार झाला म्हणजे हे जर्मिनेशन हॅप्लॉइड आणि न्यू गॅमेटोफाइट पण हॅप्लॉइड. आलं बेटा सगळ्यांच्या लक्षामध्ये? म्हणजे या गोष्टीमध्ये आपण काय शिकलो? या गोष्टीत आपण काय शिकलो बेटा की लाईफ सायकलमध्ये जर बघितला तर डिप्लॉइड पार्ट कुठला आला बेटा? तर डिप्लॉइड पार्ट फक्त आला बेटा स्पोरोफाइटपर्यंत. डिप्लॉइड पार्ट फक्त कुठपर्यंत आला बेटा? स्पोरोफाइटपर्यंतचा पार्ट आला. परंतु जर मेजर कंडिशनमध्ये आपण बघितलं तर मेजर काय बेटा इथं हॅप्लॉइड पार्ट असेल. म्हणजे याचा अर्थ असा झाला तर या सायकलला पूर्ण नाव दिलं जातं. ब्रायोफायटामध्ये कुठली लाईफ सायकल दिसते? हॅप्लो डिप्लॉन्टिक लाईफ सायकल. हॅप्लोडिप्लॉन्टिक लाईफ सायकलचा अर्थ काय झाला? हॅप्लॉइड ब्रायोफायटामध्ये कुठली जनरेशन डॉमिनंट आहे बेटा? गॅमेटोफायटिक जनरेशन डॉमिनंट आहे. कुठली जनरेशन डॉमिनंट आहे बेटा? गॅमेटोफायटिक जनरेशन डॉमिनंट आहे. आणि मग त्याच्यानंतर कोण आलं? स्पोरोफाइट. आधी कोण आलं? हॅप्लॉइड. मग कोण आलं? डिप्लॉइड. मोठं कोण आहे? हॅप्लॉइड. छोटं कोण आहे? डिप्लॉइड. म्हणून या लाईफ सायकलला नाव दिलं जातं हॅप्लोडिप्लॉन्टिक लाईफ सायकल. समजलं बेटा? चला एकदा परत रिवाइज करायचं मग तुम्ही लिहायचं बेटा. लिव्हरवरच्या लाईफ सायकलमध्ये आपण सांगितलं होतं अँथ्रेडियाने वॉटरमध्ये अँथ्रोझोआइस रिलीज केले बेटा आणि ते पाण्याच्या मार्फत काय होतात? आर्चिगोनियमकडे जातात जो फ्लाश शेप होता. त्याच्यामध्ये फर्टिलायझेशन झाल्यानंतर काय तयार होतं बेटा? झायगोट तयार होतं. ब्रायोफाइट्स आर कॉल्ड ॲज ॲम्फिबियन्स ऑफ प्लांट किंगडम. कारण का बेटा? त्याला वॉटर पाहिजे सेक्शुअल रिप्रोडक्शनसाठी. फर्टिलायझेशन झालं, झायगोट तयार झालं. झायगोट कोणावर डिपेंड आहे बेटा? आर्चिगोनियमवर. दॅट इज अ गॅमेटोफाइटवर आहे. तो मायटॉसिसमध्ये गेला, स्पोरोफाइट तयार झालं. स्पोरोफाइट कसं बेटा? मल्टी सेल्युलर आहे. किती पार्ट आहे बेटा? 3. कुठले कुठले? फूड, सिटा अँड कॅप्सूल. नेक्स्ट बेटा प्लांट बॉडी कशी बेटा? सेकंड हाफमधली स्पोरोफाइट. युनिसेल्युलर, मल्टीसेल्युलर, नॉन फोटोसिंथेटिक, नॉन फोटोसिंथेटिक. नॉन फोटोसिंथेटिक म्हणजे डिपेंडंट की इंडिपेंडंट? डिपेंडंट ऑन फिमेल गॅमेटोफाइट. पॅरासाइटिक की नॉन पॅरासाइटिक? पॅरासाइट. डिप्लॉइड. आणि नंतर आली म्हणून काय बेटा? रिसेसिव्ह. कॅप्सूलच्या मध्ये कुठल्या सेल असतात बेटा? पॅरेन्कायमा सेल. सम सेल्स काय होतात बेटा? मॉडिफाय होतात. त्या काय तयार करतात? स्पोर मदर सेल. कशात गेल्या बेटा? मिओसिस. काय तयार केले? स्पोर्स. स्पोरला इथं मुवमेंटसाठी काय प्रेझेंट आहे बेटा? इलॅटर्स. म्हणजे डिस्पर्शन कोणाच्या मदतीने होणार आहे बेटा? इलॅटरच्या मदतीने. आणि जर्मिनेशन होऊन मायटॉसिस होईल बेटा आणि नवीन गॅमेटोफाइट तयार होईल. समजलं बाळांनो सगळ्यांना? चला बेटा फळावरचं लिहा बरं बाळांनो सगळ्यांनी. चला बाळांनो आता आपण लिव्हरवरचा कन्सेप्ट बघितला की लिव्हरवर्स नेमकं कसं असणार आहे. आता आपल्याला कन्सेप्ट बघायचा बेटा मॉसेसचा. मॉसेसकडे जाण्या अगोदर बेटा मी अँथोसेरॉप्सिडाचा मेंबर घेऊन घेतो. छोटासा आहे, छोटासा 1 मिनिटाचा एक्स्ट्रा पॉईंट इफेक्ट बेटा. पण एक्स्ट्रा पॉईंट म्हणण्यापेक्षा त्याला असा विचार करा बेटा की NCERT मधून फक्त एकच गोष्ट सुटलेली म्हणून आपण तेवढा घेतो. ओके चलो लक्ष द्या बेटा. नेक्स्ट मेंबरचं नाव आपण सांगतो बेटा इथं अँथोसेरॉप्सिडा. अँथोसेरॉप्सिडा. आता इथं कन्सेप्ट पण बघा बेटा कसा आहे. अँथोसेरॉप्सिडा हा जो कन्सेप्ट आपण घेतोय या कन्सेप्टमध्ये आपल्याला समजलेलं आहे की या क्लासमध्ये एकच एक्झाम्पल होतं बेटा आणि दॅट इज कॉल्ड ॲज एक्झाम्पल काय बेटा याचं मला सांगा? अँथोसेरॉस. काय एक्झाम्पल आहे बेटा याचं? अँथोसेरॉस. अँथोसेरॉस नावाचा जो ब्रायोफाइट आहे बेटा हा या ब्रायोफाइटाचं कॉमन नाव काय? तर याला कॉमनली म्हटलं जातं बाळांनो हॉर्नवर्ड्स. याचं कॉमन नाव काय बेटा मला सांगा इथं? हॉर्नवर्ड्स याचं कॉमनली नाव दिलं जातं. म्हणजे आताच्या कंडिशनला आपण जर ऑब्झर्व केलं तर आपल्याला काय समजते? लिव्हरवर्ड्स म्हणजे मी सांगितलं हिपॅटोकॉप्सिडाच्या मेंबर्सला नाव दिलं जातं. कुणाला नाव दिलं जातं बेटा? लिव्हरवर्ड्सच्या हिपॅटोकॉप्सिडाच्या मेंबरला. म्हणजे मार्केन्शिया, पोरेला, डोमोर्शिया, रिक्सिया यांना कॉमनली नाव दिलं जातं. मग तसं अँथोसेरॉसमध्ये जे मेंबर्स आहेत बेटा बेसिकली अँथोसेरॉप्सिडामधला मेंबर त्यांना हॉर्नवर्ड्स म्हणतात. मग आता याच्यामध्ये आपल्याला काय शिकायचं आहे बाळांनो? तर सगळ्यात पहिले काय करूयात बेटा आपण याच्या स्ट्रक्चरकडे जाऊयात बेटा. आता तुम्ही म्हणाल सर असं काय काढताय तुम्ही? बेटा याचं थॅलस असं आपल्याला या पद्धतीने दिसतं. अशा पद्धतीचं याचं थॅलस आहे बाळांनो. आलं लक्षामध्ये सगळ्यांना इथं? आता या थॅलसला जर आपण बघितलं तर ब्रायोफाइटाच्या लिव्हरवर्ड सारखं आपल्याला हे थॅलस दिसतंय.
ब्रायोफायटाच्या लिव्हरवर्ड सारखं आपल्याला हे थॅलस दिसतंय. आणि मग या थॅलसमध्ये आपण काय सांगितलं तर हे थॅलस सुद्धा पूर्ण जमिनीवर पसरलेलं आहे बेटा. म्हणजे हे सुद्धा डॉर्सी व्हेंट्रली फ्लॅटन असणार आहे. कसं असणार आहे बेटा हे डॉर्सी व्हेंट्रली फ्लॅटन. याच्यामध्ये पण डायकॉटमसली ब्रांचिंग असणार आहे, पण हा रोझेट आहे म्हणजे सर्क्युलर पसरलेला आहे. अँथोसेरॉसमध्ये महत्त्वाचा पॉईंट काय बेटा आता आपला, आपण काय सांगितलं अँथोसेरॉसमध्ये असं काहीतरी आहे बेटा जे आपल्या कामाचं आहे. मग ते काय तर याला हॉर्नवर्ड्स का म्हणतात. हॉर्नवर्ड्स म्हणण्यामागे कारण आपण सांगितलं बेटा इथं, लक्ष द्या सगळ्यांनी. हॉर्नवर्डच्या मागे आपण कारण काय देतो बेटा इथं, सिंपल गोष्ट लक्षात घ्या की जेव्हा जेव्हा आपल्याला याचा स्पोरोफाईट बघायचा असेल, काय बघायचा असेल बेटा याचा स्पोरोफाईट. म्हणजे इथं तुम्हाला जो ग्रीन कलर दिसतोय बेटा इथं, हा ग्रीन कलर जेव्हा मी ड्रॉ केला, हा ग्रीन कलर काय दिसणार आहे बेटा इथं, इट इज अ स्पोरोफाईट. लक्ष द्या बेटा सगळ्यांनी बोर्डकडे. हां चलो, आपण हा ग्रीन कलरने स्पोरोफाईट काढला बेटा. आणि आता या स्पोरोफाईटवर इथं वरती हा इलॉंगेटेड कॅप्सूल आहे बेटा रेड कलरने. मी मुद्दामून कलर असे देतो हे डार्क, जेणेकरून तुम्हाला व्यवस्थित घरी बसून दिसावं बेटा. आपण सांगितलं बाळांनो इथं की हा काय झाला बेटा इथं स्पोरोफाईटचा कॅप्सूल झालेला आहे. आलं बेटा सगळ्यांच्या लक्षामध्ये इथं हा कॅप्सूल झाला आहे. हे थोडंसं स्ट्रक्चर असं उलटं सुलटं झालं आहे. हां झालं बेटा. म्हणजे याचा अर्थ तुम्ही ऑब्झर्व केला का बेटा इथं, याचा अर्थ सिंपल काय झाला बेटा तर हे आपण सांगितलं बेटा इथं असा आपल्याला काय दिसतोय स्पोरोफाईट दिसतोय. हा रेड आणि ग्रीन कलरचा बघितला स्पोरोफाईट तर आपण म्हणतो दे आर हॉर्न लाईक. कसे बेटा ते हॉर्न लाईक, शिंगांसारखे आहेत बेटा. ते शिंगांसारखे म्हणजे काय बेटा, हॉर्न शिंगांसारखे, बैलाच्या शिंगांसारखे, म्हशीच्या शिंगांसारखं दिसतं, म्हणून त्याला आपण काय म्हटलो बेटा इथं सिंपल नाव दिले, दॅट इज कॉल्ड ॲज हॉर्नवर्ड्स. म्हणजे याच्यामध्ये आपण काय सांगतो बेटा इलॉंगेटेड स्पोरोफाईट. इलॉंगेटेड मी स्पोरोफाईट म्हणण्याऐवजी कॅप्सूल म्हणून देतो, कॅप्सूल. इलॉंगेटेड कॅप्सूल आहे बेटा. आता दुसरी महत्त्वाची गोष्ट काय बेटा, ज्या वेळेस मी अँथोसेरॉसचा विचार केला तेव्हा माझ्या लक्षात एक गोष्ट आली, अँथोसेरॉसच्या मध्ये नायट्रोजन फिक्सिंग करणारे सायनोबॅक्टेरिया प्रेझेंट. म्हणजे याचा अर्थ काय बेटा, मी समजण्यासाठी इथं ठिपके ठेवतोय बेटा. आपण म्हणूयात बेटा इथं अँथोसेरॉसचा जर विचार केला तर अँथोसेरॉसच्या मध्ये काही बॅक्टेरिया प्रेझेंट असतात. अँथोसेरॉसच्या मध्ये काही बॅक्टेरिया प्रेझेंट आहे. आपण म्हणतो दीज आर व्हॉट, दीज आर सायनोबॅक्टेरिया. काय नाव दिलं बेटा आपण यांचं, सायनोबॅक्टेरिया. मग सर हा सायनोबॅक्टेरियामध्ये कोण आहे तर त्याचं नाव बेटा इथं ॲनाबिना. काय नाव बेटा याचं, ॲनाबिना. काय नाव बेटा, ॲनाबिना. कशासाठी मदत करतात, नायट्रोजन फिक्सेशनसाठी मदत करतात. कशासाठी मदत करतात बेटा हे, नायट्रोजन फिक्सेशनसाठी मदत करतात. म्हणजे आतापर्यंतचा जो बीट बघितला बेटा आपण, या बीटला याच्या बाहेर नीटला क्वेश्चन येणार नाही. अँथोसिरॉप्सिडाचं बघितलं तर अँथोसिरॉप्सिडामध्ये एकच मेंबर आपण बघितला, त्या मेंबरचं नाव आपण काय सांगितलं बेटा, अँथोसेरॉस. काय नाव सांगितलं आपण, अँथोसेरॉस. मग आताची कंडिशन काय महत्त्वाची आहे आपल्याला, या अँथोसेरॉसचं दुसरं नाव काय आहे, जसं आपण सांगितलं हिपॅटोकॉप्सिडाच्या मेंबरला आपण लिव्हरवर्ड्स म्हणतो, तसं अँथोसिरॉप्सिडाच्या मेंबरला आपण काय म्हणायचं, हॉर्नवर्ड्स. कारण यांचा स्पोरोफाईट कसा दिसतोय आपल्याला, हॉर्न म्हणजे शिंगांसारखा दिसतोय. मला सांगा राजाओ, इथपर्यंत समजलं बेटा सगळ्यांना, हा सगळ्यात सोपा पॉईंट झाला. आता दुसरी गोष्ट किती महत्त्वाची, नायट्रोजन फिक्सेशनसाठी लिव्हरवर्ड्समध्ये काहीच नाही बेटा. लिव्हरवर्ड मार्किन्शिया वगैरे यांच्यामध्ये काहीच नाही आहे, ते करतात. परंतु अँथोसेरॉसमध्ये सायनोबॅक्टेरिया म्हणजेच ॲनाबिनाच्या काय बेटा नायट्रोजन फिक्सेशन करण्यासाठी कॉलोनीज तयार झालेल्या. हा बीट समजला बेटा सगळ्यांना इथं, चलो व्हेरी गुड बेटा. आता दुसरा मेंबर्स आपल्याला घ्यायचा आहे बेटा इथं ब्रायोप्सिडा. काय नाव बेटा त्याचं, ब्रायोप्सिडा. चला लक्ष द्या बेटा सगळ्यांनी बोर्डकडे. जेव्हा मी ब्रायोप्सिडा म्हणतो बेटा, याला कॉमनली आपण काय नाव दिलं बेटा, मुस्की. काय नाव दिलं बेटा इथे, मुस्की. काय नाव दिलं बेटा आपण, मुस्की. म्हणजेच मसाय आपण ज्याला म्हटलो. मग आता मला एक गोष्ट सांगायची बेटा सगळ्यांनी, मुसी किंवा मसाय आपण जेव्हा म्हणतोय म्हणजे याच्यात काय असणार आहे. मुसी किंवा मसायचा अर्थ सिंपल घ्या बेटा सगळ्यांनी इथं, की जेव्हा जेव्हा मी ब्रायोप्सिडाच्या मेंबरला कन्सिडर केलं, जेव्हा मी ब्रायोप्सिडाच्या कन्सिडर केलं तर याला आपण कॉमनली काय नाव दिलं बेटा, मॉस. काय नाव दिलं बेटा, मॉस. काय नाव दिलं बेटा आपण, मॉस. चलो बेटा इथं काय एक्झाम्पल आहे बघा, फिनेरिया. काय एक्झाम्पल आहे बेटा, फिनेरिया. स्पॅग्नम,
पॉलीट्रिकम. फुनेरिया, स्पॅग्नम, पॉलीट्रिकम. बघा मी काय लिहितो इथं. फुकटचा. मी तुम्हाला लिव्हरवरची ट्रिक नाही सांगितली वाटते ना, मी आता सांगून दिली संपल्यावर. फुकटचा, समोसा. फुकट म्हणजे काय बेटा? फ्युनेरिया. समोसा म्हणजे काय? स्पॅग्नम. पॉल. ओके, पॉल तर माहिती असेल बेटा तुम्हाला. हां, इकडे लक्ष द्या. पॉल नावाचा मुलगा बेटा. फुकटचा समोसा पॉलने खाल्ला. फुकटचा समोसा पॉलने खाल्ला. संपलं बेटा. तीनच एक्झाम्पल आहे. पॉलीट्रिकम, फ्युनेरिया आणि स्पॅग्नम. स्पॅग्नमला दुसरं नाव दिलं जातं बेटा इथं पीट मॉस. काय नाव देतो बेटा आपण याला? पीट मॉस. मी हा कन्सेप्ट नंतर डिटेलमध्ये सांगेल काय बेटा. समजलं बाळांनो सगळ्यांना इथं? मग आता आपल्याला आज जो मेंबर शिकायचा आहे बेटा, मॉसेस जो शिकायचा आहे, मग मॉसेसमध्ये काय? सगळ्यात पहिले तर याला पीठ हा शब्द वापरला जातो. काय बेटा? लक्ष द्या. पीठ. पीठ या शब्दाचा अर्थ काय होतो बेटा? ड्राईड मास ऑफ मॉस. ड्राईड मास ऑफ मॉस इज कॉल्ड ॲज पीठ. म्हणजे ब्रायोप्सिडाचे जे मेंबर्स आहे बेटा, फुनेरिया, स्पॅग्नम, पॉलीट्रिकम, याच्यातला सगळ्यात जास्त स्पॅग्नम वापरला जातो, ज्याला आपण बॉग मास किंवा पीठ मास पण म्हणतात बेटा. ओके, हे काय करतात बेटा? याची लागवड खूप मोठ्या प्रमाणात केली जाते आणि मग काय करतात? याला ड्राय केलं जातं. काय केलं? त्याला ड्राय केलं जातं, सुकवलं जातं आणि मग जिथं जिथं नर्सरी वगैरे जिथं पाणी शोषून ठेवायचं असेल अशा ठिकाणी त्याला वापरतात. त्याला आपण काय म्हणतो बेटा? पीठ म्हणतो. ज्या वेळेस बेटा मी मॉस हा शब्द वापरतोय, लक्ष द्या बेटा सगळ्यांनी इथं. मॉस या शब्दामध्ये आपण सांगतो बेटा, याच्या प्लांट बॉडीला बघितलं तर या प्लांट बॉडीमध्ये आपल्याला दोन प्रकारच्या स्टेजेस दिसतात. किती प्रकारच्या स्टेजेस दिसतात बेटा आपल्याला इथं? दोन प्रकारच्या स्टेजेस दिसतात. म्हणजे याचा अर्थ असा झाला बेटा की दोन प्रकारच्या स्टेजेस म्हणून पहिली ऑब्व्हियसली काय असेल बेटा? ब्रायोफाइट आहे म्हणून पहिली स्टेज झाली बेटा इथं गॅमेटोफाइट. पहिली स्टेज काय झाली बेटा इथं? गॅमेटोफाइट झाली. ऑब्व्हियसली बेटा दुसरी स्टेज काय असणार आहे बेटा? मला सांगा इथं स्पोरोफाइट. आपण दुसरी स्टेज सांगितली बेटा इथं, दॅट इज कॉल्ड ॲज स्पोरोफाइट. पहिल्या स्टेजचं नाव घेतलं बेटा गॅमेटोफाइट, तर दुसऱ्या स्टेजचं नाव काय सांगितलं बेटा आपण? स्पोरोफाइट. बेटा गॅमेटोफाइटला बघितलं तर या गॅमेटोफाइटमध्ये आपण सांगतो बेटा दोन स्टेजेस असतात. दोन स्टेजेस म्हणून पहिल्या स्टेजला आपण नाव देतो बेटा इथं प्रोटोनिमा स्टेज. प्रोटोनिमा स्टेज. काय नाव देतो बेटा आपण याला? प्रोटोनिमा स्टेज. आणि दुसऱ्याला नाव द्यायचं असतं बेटा इथं लिफी स्टेज. काय नाव द्यायचं बेटा याला? लिफी स्टेज. म्हणजे याचा अर्थ काय झाला बेटा? तर आपण सांगितलं आपल्याला जे पुढे बघायचं आहे बेटा, मॉसेसमध्ये आपण सांगतो बेटा दोन प्रकारच्या स्टेजेस असतात. किती प्रकारच्या स्टेजेस असतात बेटा इथं? दोन प्रकारच्या स्टेजेस असतात. आलं बेटा सगळ्यांच्या लक्षात? चला बेटा फटक्यात लिहा बरं बाळांनो याला व्यवस्थित सगळ्यांनी. चला बाळांनो, आता आपल्याला पुढचा कन्सेप्ट जो बघायचा आहे तो काय बेटा? लाईफ सायकल ऑफ मॉसेस बघायचा आहे. म्हणजे आता याचा अर्थ असा झाला की आपल्याला मॉस, जसं लिव्हरवरची लाईफ सायकल कंप्लीट केली तशी आपल्याला कोणाची लाईफ सायकल बघायची बेटा? मॉसची. सर तुम्ही लाईफ सायकलच का शिकवतात सर फक्त? अरे बेटा लाईफ सायकल आपण शिकताना आपल्याला एवढं लक्षात येऊन जातं की आपल्याला सगळे फॉर्म्स कसे एनसीईआरटीने व्यवस्थित मांडून दिलेले आहेत. ओके, चलो बोर्डकडे लक्ष बेटा सगळ्यांनी. आता एकदम साध्या पद्धतीने आपल्याला कॅरेक्टरला समजून घ्यायचं आहे. साधी पद्धत म्हणजे काय? ज्या वेळेस मी म्हटलो ब्रायोफाइटाचा पहिला फॉर्म जो जमिनीवर ग्रो होतो, आपल्याला डोळ्यांनी जो ब्रायोफाइटचा फॉर्म दिसतो बेटा तो कुठला असतो? तो आपल्याला गॅमेटोफाइट असतो. मग मॉसेसमध्ये सुरुवात कुठून झाली? लक्ष द्या बेटा सगळ्यांनी. आपण सांगितलं कुठून तरी याच्याकडे स्पोर आलेला असेल. काय असेल बेटा? हा स्पोर असेल बेटा. ओके, लक्ष द्यायचं बेटा सगळ्यांनी. हा स्पोर आपण म्हणतो बेटा, या स्पोरचं काय होणार तर इथं स्पोर जो होता बेटा, पावसाचं पाणी चांगलं मिळालं, नरिशमेंट मिळाली आणि या स्पोरचं आपण म्हटलं बेटा इथं जर्मिनेशन होणार. या स्पोरचं काय होणार बेटा मला सांगा? इथं जर्मिनेशन होणार. म्हणजे याचा अर्थ असा झाला की कोणाचंही आपल्याला सुरुवात करताना आपल्याला ब्रायोफाइटामधल्या मॉसमध्ये एनसीईआरटी काय सांगतं की एनसीईआरटीमध्ये म्हटलंय की मॉसेस आर जर्मिनेट फ्रॉम द स्पोर. सगळे स्पोर्सपासून जर्मिनेट होतात. कुठून तरी सुरुवात करायची बेटा, म्हणून आपण स्पोर्स घेतलं.
बरोबर आहे बेटा. स्पोर पासून जर्मिनेशन झालं. मला सांगा बेटा कुठली प्रोसेस असते नेहमी? मायटॉसिसची प्रोसेस असते बेटा. इथं ही मायटॉसिसची प्रोसेस सांगितली. आता स्पोर जर्मिनेट झाल्यानंतर काय आपण सांगितलं बेटा, इथं हा असा इथं स्पोर जर्मिनेट झालाय. लक्ष द्या बेटा सगळ्यांनी. इथं आपण सिंपल काय सांगितलं बेटा, इथं हा स्पोर जर्मिनेट झालाय. स्पोर जर्मिनेट झालाय. मग जर्मिनेट झाल्यानंतर हा जो थ्रेड लाईक स्ट्रक्चर दिसतोय म्हणजे याला मी फिलामेंटस स्ट्रक्चर म्हणतो बेटा. ओके, लक्ष द्या सगळ्यांनी. हा फिलामेंटस जो फॉर्म आहे, फिलामेंटस फॉर्म, याला म्हणायचं बेटा प्रोटोनिमा. मॉसेसमध्ये जे थ्रेड लाईक स्ट्रक्चर तयार होते त्याला काय नाव द्यायचं बेटा? प्रोटोनिमा. सर प्रोटोनिमा म्हणजे काय? मॉसेसमध्ये स्पोरच्या जर्मिनेट झाल्यानंतर जो थ्रेड लाईक स्ट्रक्चर तयार झाला, जो फिलामेंटस लाईक स्ट्रक्चर तयार झाला, त्याला नाव दिलं आपण प्रोटोनिमा. म्हणजे आता याचा अर्थ काय झाला तर आपल्याला बेटा इथं काय असेल, इथं आपण सांगितलं बेटा हा पूर्ण असा जमिनीवर क्रिपिंग हॅबिटॅटमध्ये असेल, म्हणजे पसरलेला असेल. क्रिपिंग म्हणजे काय बेटा? इथं पसरलेला असेल. पूर्ण जमिनीवर हा पसरलेला फॉर्म असणार आहे. बरोबर आहे. परंतु याच्यामध्ये आपण सांगतो बेटा काही ब्रांचेस पण तर आलेल्या असतील बेटा. याच्यामध्ये आपण सिंपल सांगितलं बेटा की याच्याकडे काही ब्रांचेस पण आलेले आहेत. मग जेव्हा मी असं म्हणतो बेटा ब्रांचेस आलेले असतील, लक्ष द्या बेटा सगळ्यांनी बोर्डकडे, ब्रांचेस आलेले आहेत. मग आपण आता म्हटलो की सर तुम्ही याला काय नाव द्यायचं ठरवलं? मी त्याला प्रोटोनिमा नाव द्यायचं ठरवलं. म्हणजे याचा अर्थ असा झाला जी मेन ब्रांच इथं आलेली बाळांनो तिला नाव दिलं जातं त्याला नाव दिलं जातं बेटा प्रायमरी प्रोटोनिमा. काय नाव दिलं बेटा आपण त्याला? प्रायमरी प्रोटोनिमा. म्हणजे याचा अर्थ असा झाला की जी आपल्याकडे मेन ब्रांच तयार झाली म्हणजे स्पोरच्या जर्मिनेट झाल्यानंतर आपल्याला जे स्ट्रक्चर तयार झालं बेटा त्या स्ट्रक्चरला काय नाव दिलं आपण? प्रायमरी प्रोटोनिमा नाव दिलेलं आहे. आणि मग याच्यामध्ये ज्या ब्रांचेस तयार झालेल्या बेटा इथं ही जी ब्रांच आपल्याला इथं दिसते बाळांनो, ही ब्रांच आणि ही ब्रांच याला आपण नाव देतो बेटा इथं दॅट इज कॉल्ड ॲज सेकंडरी प्रोटोनिमा. सिंपल काय नाव दिलं बेटा आपण याला? सेकंडरी प्रोटोनिमा. सिंपल नाव दिलं बेटा आपण सेकंडरी प्रोटोनिमा. आलं बेटा सगळ्यांच्या लक्षामध्ये? म्हणजे ब्रायोफायटामध्ये काय झालेलं आहे तर ब्रायोफायटामध्ये गॅमेटोफायटिक स्टेज डॉमिनंट आहे. त्याच्यामध्ये मॉसेस बघताना आपण सांगितलं स्पोरच्या जर्मिनेशन झाल्यानंतर एक थ्रेड लाईक स्ट्रक्चर तयार होतं त्याला आपण नाव देतो बेटा प्रोटोनिमा. काय नाव देतो बेटा आपण त्याला? प्रोटोनिमा नाव देतो. या प्रोटोनिमामध्ये जी मेन ब्रांच असते बेटा तिला काय नाव द्यायचं? प्रायमरी प्रोटोनिमा. त्याच्यावर आलेल्या ब्रांचेस म्हणजे काय असतात बेटा? सेकंडरी प्रोटोनिमा. मग आता आपण इथं काय सांगितलं बेटा यांच्यापासून बेटा आपण सांगतो इथं की न्यूट्रिशन वगैरे ॲब्झॉर्ब करण्यासाठी इथं काय तयार झाले बाळांनो सांगा बरं मला. इथं हे असतील बाळांनो इथं रायझॉइड्स. काय असतील? रायझॉइड्स. आणि रायझॉइड कसे आहेत बेटा इथं? मल्टी सेल्युलार त्याचबरोबर ब्रांचड. लिव्हरवरचे कसे होते बेटा मला सांगा? लिव्हरवरचे युनिसेल्युलर और मल्टीसेल्युलर आणि अनब्रांच होते. पण इथं आपण मल्टीसेल्युलर आणि काय म्हणतो बेटा? ब्रांच म्हणतो. नीटचा क्वेश्चन झाला बेटा. हा नीटला क्वेश्चन येण्याचे दाट चान्सेस आहेत बेटा. हे 100% नीटला याच्यातले क्वेश्चन्स येतील बेटा, एवढं लक्षात ठेवा. नीटला याचे क्वेश्चन येतील म्हणजे हा क्वेश्चन येईल म्हणजे येईल. पण आता काय झालं बेटा सेकंडरी प्रोटोनिमावर आपण सांगितलं बेटा सेकंडरी प्रोटोनिमावर इथं आपण सांगितलं एक बर्ड आलेला आहे बेटा. काय आलं बेटा मला सांगा? इथं बर्ड. बघा बेटा सगळ्यांनी लक्ष द्या. असेक्शुअल रिप्रोडक्शनमध्ये आपण सांगतो बेटा इथं बर्डिंग होते. ॲक्च्युली व्हेजिटेटिव्ह रिप्रोडक्शन टेक्स प्लेस बाय फ्रॅगमेंटेशन आणि बर्डिंग असं NCERTचं वाक्य आहे बेटा. आलं सगळ्यांच्या लक्षामध्ये? मग या वाक्यामध्ये आपण काय सांगतो बेटा हे काय तयार झाले? दीज आर कॉल्ड ॲज एक्झाईल बर्ड. दीज आर कॉल्ड ॲज एक्झाईल बर्ड म्हटलं. पण या एक्झाईल बर्डपासून जर विचार केला तर पुढे जाऊन लीफ लाईक स्ट्रक्चर तयार होतं आहे म्हणून आपण याला नाव दिलं आहे बेटा इथं लीफी बर्ड. सिंपल काय नाव दिलं बेटा आपण याला? लीफी बर्ड नाव दिलंय. मग आता जर समजा हा बर्ड तुटून खाली पडला, हा बर्ड जर तुटून खाली पडला, मी पुढे डायग्राम ड्रॉ करतो बेटा लक्ष द्या सगळ्यांनी. मी पहिले 2 कंडिशन काढतो. समजा अशी कंडिशन जर झाली हा इथं आपण सांगितलं बेटा प्रोटोनिमा ड्रॉ केला आहे आणि या प्रोटोनिमामधून आपण सांगितलं बेटा हा बर्ड इथं पडला खाली, हा बर्ड इथून खाली पडला.
मग काय होणार तर या बर्डचं जर्मिनेशन होतं. बर्डचं काय होतं बेटा, जर्मिनेशन होतं आणि न्यू थॅलस तयार होतो, न्यू प्लांट बॉडी तयार होते. पण दुसरी कंडिशन काय महत्वाची, ही झाली पहिली कंडिशन बेटा. पण आता आपण या कंडिशनमध्ये इंटरेस्टेड नाहीत बेटा. बर्डिंग खाली बडी पडलं आणि मग जर्मिनेट झालं आणि मग मजा आली, या कंडिशनमध्ये आपण इंटरेस्टेड नाहीये. आपण कशामध्ये इंटरेस्टेड आहे बेटा, की या बर्डमधून आता पुढे आपल्याला गॅमेटोफाइट तयार करायचा आहे. मग आता नेमकी कंडिशन कशी येते बेटा, त्याच्याकडे तुम्ही सगळ्यांनी लक्ष द्यायचं आहे. मग मी आता काय सांगतो बेटा, इथं समजा मी याला इथं ड्रॉ केला बेटा, हा प्रोटोनिमा. काय ड्रॉ केला बेटा मी, हा प्रोटोनिमा ड्रॉ केला. म्हणजे याचा अर्थ काय झाला बाळांनो, हा ड्रॉ केला बेटा प्रायमरी प्रोटोनिमा. याला आपण सिंपल काय म्हणतो बेटा मी, हा प्रायमरी प्रोटोनिमा तयार केला. हे काय काढले बेटा मी इथं, रायझॉइड काढले. आणि मग मी आता सांगतो बेटा इथं की याला आता ह्या ब्रांचेस आलेल्या आहेत बेटा. ब्रांचेसला काय नाव द्यायचं ठरवलंय बेटा आपण, सेकंडरी प्रोटोनिमा. ब्रांचेसला सिंपल काय नाव दिलं बेटा आपण इथं, सेकंडरी प्रोटोनिमा नाव दिलंय. आलं बेटा सगळ्यांच्या लक्षामध्ये इथं. मग आता दोन गोष्टी आपल्याला समजून चालाव्या लागतील. दोन गोष्टी आपल्याला समजून चालाव्या लागतील. आता हा जो ॲक्झिलरी बर्ड आहे हा लीफ लाईक स्ट्रक्चर तयार करतोय. काय तयार करतोय बेटा इथं, लीफ लाईक स्ट्रक्चर. सगळ्यांनी लक्ष द्यायचं बेटा बोर्डकडे. आपण सांगतोय बेटा हा इथं काय झालं आहे बेटा, हे लीफ लाईक स्ट्रक्चर बघा बेटा सगळ्यांनी. इथं आपण सांगितलं बाळांनो, हे काय तयार झाले, लीफ लाईक स्ट्रक्चर तयार झालं. म्हणजे हा जो बर्ड होता बेटा, या बर्ड पासून लीफ लाईक स्ट्रक्चर तयार झाले. बर्ड पासून काय तयार झाले बेटा इथं, लीफ लाईक स्ट्रक्चर तयार झाले. बघा बाळांनो इथं सुद्धा आपण काय म्हणतो बेटा, इथं लीफ लाईक स्ट्रक्चर तयार झाले. मग सर आता हे तुम्ही जे ड्रॉ केलं ते नेमकं आहे काय, तर या स्ट्रक्चरला आता इथं नाव दिलं जातं बेटा, दॅट इज कॉल्ड ॲज लीफी गॅमेटोफाइट. काय नाव देतो बेटा आपण याला, लीफी गॅमेटोफाइट. काय नाव दिलं बेटा आपण याला, लीफी गॅमेटोफाइट. पण हा कोण आहे, मी काय सांगितलं, गॅमेटोफाइटच्या किती स्टेजेस आहे बेटा आपल्याकडे, 2 स्टेजेस आहेत. एका स्टेजला नाव दिलं प्रोटोनिमा स्टेज, दुसऱ्या स्टेजला काय नाव दिलं बेटा आपण, दॅट इज अ लीफी गॅमेटोफाइट स्टेज. म्हणजे याच्यानंतर याच्या अगोदर जी स्टेज आली बेटा प्रोटोनिमा, ही सगळ्यात आपण म्हणूया तरुण स्टेज आहे बेटा, म्हणून याला म्हणतात बेटा ज्युव्हेनाइल स्टेज. काय म्हणतो बेटा आपण याला, ज्युव्हेनाइल स्टेज. आपण सिंपल नाव दिले बेटा इथं, दॅट इज कॉल्ड ॲज ज्युव्हेनाइल स्टेज. म्हणजे आपल्याला यंग स्टेज कुठली बेटा, प्रोटोनिमाची. मॅच्युअर स्टेज कुठली बेटा, लीफी गॅमेटोफाइटची. मग आता या लीफी गॅमेटोफाइटच्या अपेक्सला, म्हणजे या लीफ स्ट्रक्चरच्या अपेक्सला, म्हणजे हा रेड कलरचा डॉट आणि रेड कलरचा डॉट, छोटा आहे बेटा म्हणून याला अँथ्रेडियम म्हणायचं, मोठा आहे म्हणून याला काय म्हणायचं बेटा, आर्चिगोनियम. यांच्याकडे काय प्रेझेंट आहे बेटा मला सांगा, सेक्स ऑर्गन प्रेझेंट असतील. पुन्हा पाऊस पडणार, बरोबर बेटा, पुन्हा पाऊस पडणार. पाऊस पडल्यानंतर आपण म्हणतो बेटा याच्याकडे काय जाणार, मेल गॅमेट जाणार. काय जाणार बेटा, मेल गॅमेट जाणार. आता मेल गॅमेट गेला म्हणजे काय झालं बेटा, लक्ष द्या. आता मी पूर्ण स्ट्रक्चर ड्रॉ करणार नाही बेटा, कारण आता आपण इंटरेस्टेड कशात आहे बेटा, फक्त आता झायगोट फॉर्मेशनमध्ये इंटरेस्टेड आहोत. आता मी काय ड्रॉ केला बेटा इथं, फक्त हा आर्चिगोनियम ड्रॉ करतो बेटा. आर्चिगोनियमच्या अपेक्सवर, अँथ्रेडियमच्या आपण म्हणतो बेटा अपेक्सवर, इथं आपण म्हणतो बेटा ही स्टेज आली. मेल गॅमेट वॉटरच्या मदतीने फिमेल गॅमेटकडे गेला आणि तिथं गेल्यानंतर आपण म्हणतोय फर्टिलायझेशन झालं आणि इथं तयार झाला बेटा झायगोट. काय तयार झालं बेटा मला सांगा, झायगोट. चला बेटा बोर्डकडे लक्ष द्या परत एकदा सगळ्यांनी. या स्टेजला ऑब्झर्व करताना स्पोर कसा होता मला सांगा बेटा, हॅप्लॉइड होता. स्पोरचं जन्मिशाला तरी तो कसा आहे, हॅप्लॉइड आहे. प्रोटोनिमा स्टेज कशी बेटा, हॅप्लॉइड आहे. याच्यातल्या सेकंडरी प्रोटोनिमा कसा आहे, हॅप्लॉइड आहे. प्रायमरी प्रोटोनिमा हॅप्लॉइड आहे. रायझॉइड्स कसे आहेत बेटा मला सांगा, हॅप्लॉइड असणार आहे. एक्झिलरी बर्ड कसा आहे बेटा इथं, हॅप्लॉइड आहे. लिफी बर्ड पण कसे आहेत बेटा इथं, हॅप्लॉइड आहे. बर्डचं जन्मिशन नवीन प्लांट बॉडी तयार झाली कसे बेटा, हॅप्लॉइड आहे. लिफी गॅमेटोफाइट हॅप्लॉइड. पण झायगोट तयार झाला म्हणजे काय तयार झालं, डिप्लॉइड. झायगोटचं तयार होणे म्हणजे गॅमेटोफायटिक स्टेज इथं संपली. इथं गॅमेटोफायटिक स्टेज काय झाली बेटा मला सांगा, इथं संपली. आता गॅमेटोफाइट स्टेज संपली. आता हा जो झायगोट होता बेटा, हा झायगोट कशात जाणार बाळांनो, मायटॉसिसमध्ये. झायगोट कशात जातो बेटा मला सांगा, इथं मायटॉसिसमध्ये. झायगोटचं मायटॉसिस होणं म्हणजे आपल्यासाठी बेटा आता इथं स्पोरोफाइट तयार करण्यासारखं झालं. काय तयार करायचं बेटा मला सांगा, इथं स्पोरोफाइट. आपण पुन्हा काय करतोय बेटा, इथं तसंच स्ट्रक्चर ड्रॉ करतोय, जे स्ट्रक्चर आपल्याला तेवढंच महत्त्वाचं आहे, बरोबर आहे की नाही बेटा इथं. पण आताच्या स्ट्रक्चरमध्ये बघितलं तर आपल्याला इथं आपल्याला असं काहीतरी स्ट्रक्चर मिळालं. मग हे स्ट्रक्चर काय केलं सर तुम्ही,
या स्ट्रक्चरचा जर विचार केला तर याला बेसला आपण काय नाव देतो बेटा, फूट नाव दिलं. स्टॉकला काय नाव दिलं बेटा, सीटा नाव दिलं. आणि याला आपण नाव दिलं बेटा कॅप्सूल. काय नाव दिलं बेटा आपण, कॅप्सूल. म्हणजे हा काय तयार झाला बेटा, तर हा ब्लॅक कलरने ड्रॉ केलेला काय बेटा, हा स्पोरोफाईट. काय बेटा, हा स्पोरोफाईट तयार झाला. काय तयार झाला बेटा मला सांगा, इथं स्पोरोफाईट तयार झाला आहे. बाळांनो, इथपर्यंत कन्सेप्ट समजला आहे तुम्हाला सगळ्यांना. बघा बेटा, कुठल्याही प्रकारची घाई करू नका, आरामशीर शिका बेटा याला. आता इथपर्यंत आपण बघितलं तसं लिव्हरवटचं अर्ध बघितलं तसं एवढंच बस झालं. इथून पुढे मी सांगेल तुम्हाला या स्पोरोफाईटमध्ये त्या स्पोरोफाईटमध्ये काय डिफरन्स येतं बेटा सगळ्यांच्या. चला फळावरचं लिहा बरं बेटा फटक्यात सगळ्यांनी. अशक्य स्वप्नांची शक्य होईल इथे तयारी. अशक्य स्वप्नांची शक्य होईल इथे तयारी. RCC मध्ये PCB शिकुरी घे